मेणासारखा असतो. त्याचं काय माहिती तुम्ही का, खरवडलं ज्यावेळेस तर आपण मेण सुरुवातीपासूनच ग्रो वापरतोय ना, हं, त्यामुळं ते तिथं ती प्रक्रिया चालू राहते कंटिन्यू पुढं. बरोबर आहे. इथं काय होतं, टिश्यू कल्चर लॅबमधून आल्यापासून आहे ना, एक तर हे मला म्हणजे प्रयोग आहे माझा. सुरुवातीला मी पहिल्यांदाच करतोय, जेरेबेरे मी करीत नव्हतो. पण ते बी मला चांगलं दिलं नाही. अजून एक 5,000 भरायची, पण टेम्परेचरसाठी बोलवलं नाही मी जेरेबेरा. टेम्परेचर आता आहे जास्त, हे बरोबर आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही नाही. पण त्या टेम्परेचरचा परिणाम होऊ नये म्हणून हे जे तुम्ही आता वापरत असाल 2 मिली, त्याच्याऐवजी 2.5 मिली वापरा किंवा 3 मिली वापरा. नाही, याला छोटी रोप आहेत ना, त्याला जास्त चालत नाही. नाही जास्ती नाही मोठी चालत, जर झाडे पण असेल, आता आता ह्या मोठी केळीची. वातावरणाकरता मी सांगतोय, अच्छा. नाहीतर मी सांगणार नाही. पण वातावरण कसं आहे, फार उष्ण आहे. हा ना, तसं शंका तिचे कारण एक ते एवढं त्याला कॉस्टिंग भयंकर होऊन जर क्वालिटी निघत नसेल तर शेवटी. कारण आता हे जे पिवळे दिसतात ना पानं, हे पिवळे दिसतात, पिवळे हा बेड दिसतात पूर्ण म्हणजे पिवळा हो तेच, म्हणजे हे असं दिसायला नको. तिथे काही पानाची मुजून गेल्यासारखी देखील झालेली आहेत ते तिकडे जुनी पानं पिवळी पडत चालली. हो. तर याला टेम्परेचर किती सहन करता येईल? हे साधारण आपलं जास्तीत जास्त 30-32 पाहिजे, त्याच्यावरती हे. तर सध्या 42 पर्यंत चालू आहे आपल्याकडे. 45 टेम्परेचर चालू आहे. 45 ते चालू माहिती आहे का, प्लास्टिक ग्रॅन्युल्स मिळतात. प्लास्टिक ग्रॅन्युल्स असतात, व्हाईट कलर एवढ्याला येतात. त्या पाण्यात टाकल्या की त्या फुगतात. कोकोपीट नाही आहे, त्या फुगतात. म्हणजे आपल्या काचेच्या गोट्या असतात ना, तशा दिसतात. बरोबर. तर ते जे मटेरियल आहे, ते मटेरियल आणून याच्या 10 ते टाका टॅबलेट किंवा त्या गोळ्या असतात त्या. म्हणजे काय होईल की तुम्ही पाणी टाकल्यानंतर त्या पाणी पितील आणि पाणी पिऊन याच्या आजूबाजूला तयार राहते. म्हणजे त्यामुळे काय होईल की झाडाचं टेम्परेचर जे मुळाचं टेम्परेचर त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि ते थंड राहायला मदत होईल. काय होते, काही गट बघा पूर्ण हिरवे, काही लाईन नाही, काही लाईन आहेत, एखादी लाईन पिवळी पडलेली, तर हे दिसायला नको. आता ही सगळी रोप आहेत का? हो, ही रोप आहेत की आपल्याला जून ते फेब्रुवारी पर्यंत असे 2 लाख पॉट सप्लाय करायचे हैदराबादला. बरोबर. आणि तुम्हाला ते नाही मिळालं तर साबुदाणे घाला आणून. साबुदाणा पण पाण्याने फुगतो. पाण्याने फुगला की पाणी तिथे राहतं, पण त्याच्यापेक्षा त्या ज्या गोळ्या मिळतात त्याच्यात जास्ती पाणी राहतं. ठीक आहे ना, ते मी हे करतो. तुम्हाला पुण्यात चौकशी करा. चौकशी करतो.